मित्रांनो, 1900 सालचा जगाचा नकाशा उघडा आणि आजचा नकाशा बघा. तुम्हाला मोठा फरक दिसेल. नकाशा कधीच कायमस्वरूपी नसतो. गेल्या शतकात अनेक देश नष्ट झाले, काहींची नावे बदलली, तर काही देश मोठ्या देशांनी गिळंकृत केले. आज आपण अशाच 20 नष्ट झालेल्या देशांचा इतिहास आणि भविष्यात नष्ट होऊ शकणाऱ्या 6 प्रदेशांबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हर्ष. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सर्वात मोठा धक्का 1991 मध्ये बसला, जेव्हा महासत्ता असलेल्या सोव्हिएत युनियन आर्थिक मंदी आणि अंतर्गत राष्ट्रवादामुळे अचानक नष्ट झाला आणि त्याचे 15 तुकडे झाले. तसाच वांशिक हिंसाचारात युगोस्लोव्हिया जळून खाक झाला आणि त्यातून 7 नवीन देश बनले. या उलट चेकोस्लोवाकिया अत्यंत शांततेत विभागला गेला, ज्याला वेल्वेट डिवोर्स म्हणतात. दुसरीकडे कम्युनिस्ट पूर्व जर्मनी 3 ऑक्टोबर 1990 रोजी पूर्णपणे जर्मनीत विलीन झाला आणि जर्मनी पुन्हा एक झाला. आफ्रिकेत 1964 मध्ये टांगानिका आणि झांझिबार एकत्र आले आणि टांझानिया बनला. आशियात ब्रिटिशांची वसाहत असलेल्या सिलोनने आपली जुनी ओळख पुसून 1972 मध्ये श्रीलंका हे नाव स्वीकारलं. तर प्रदीर्घ गृहयुद्धानंतर अल्पसंख्याक गोऱ्यांची सत्ता संपवून रोडेशिया हा देश झिम्बाब्वे बनला. तसेच जगातील बलाढ्य देशांना कधीही गुलाम न बनवता आलेल्या सयामने 1939 मध्ये स्वतःचे नाव बदलून थायलंड केले. इतिहास साक्षी आहे की अमेरिकन व्यापाऱ्यांनी 1993 मध्ये हवाईच्या साम्राज्याची सत्ता उलथवून लावली आणि ते पुढे अमेरिकेचे 50वे राज्य बनले. हिमालयाच्या कुशीत असलेल्या सिक्कीम मध्ये 1975 मध्ये सार्वमत झाले आणि 97.5% बहुमताने ते भारतात विलीन झाले. युद्धाच्या बळींबद्दल बोलायचं तर एकेकाळी जर्मनीचे एकत्रीकरण करणाऱ्या शक्तिशाली प्रुशियाला मित्र राष्ट्रांनी 1947 मध्ये अधिकृतपणे नकाशावरून पुसून टाकलं. 1950 मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळवला, ज्यामुळे दलाई लामांना भारतात आश्रय घ्यावा लागला. 20 वर्ष अमेरिकेच्या मदतीने लढूनही 1975 मध्ये उत्तर व्हिएतनामच्या आक्रमणामुळे दक्षिण व्हिएतनामचे अस्तित्व संपले. याशिवाय 1967 मध्ये नायजेरियातून वेगळा झालेला बियाफ्रा हा देश उपासमारीमुळे केवळ 3 वर्षात नष्ट झाला. झांझिबार हा देश तर अवघ्या 1 महिन्यासाठी स्वतंत्र राहिला. इजिप्त आणि सिरियाने एकत्र येऊन बनवलेले युनायटेड अरब रिपब्लिक अंतर्गत मतभेदांमुळे केवळ 3 वर्षात तुटले. नाव बदलण्याच्या यादीत 2500 वर्ष जुना असणाऱ्या पर्शियाने 1935 मध्ये इराण हे नाव स्वीकारलं. तर 1989 मध्ये लष्करी राजवटीने बर्माचे नाव बदलून म्यानमार केले. आफ्रिकेतील सर्वात जुन्या अब्सिनिया देशाने वसाहतवादी छटा घालवण्यासाठी इथिओपिया नाव धारण केले. देश नष्ट होण्याची 5 मुख्य कारणे आहेत: विघटन, विलिनीकरण, सामावून घेणे, युद्ध आणि नाव बदलणे. आजच्या काळातही अनेक प्रदेश स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत. स्पेनमधील कॅटलोनिया आणि युके मधील स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरत आहे. 4 देशांमध्ये पसरलेले कुर्द नागरिक स्वतंत्र कुर्दिस्तानसाठी लढत आहेत. आफ्रिकेतील सोमालीलँड आणि पश्चिम सहारा स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. तर जगातील सर्वात संवेदनशील वाद असलेल्या तैवानवर चीन आपला हक्क सांगत आहे. थोडक्यात सांगायचे तर भूराजकीय घडामोडींमुळे उद्या जगाचा नकाशा कसा असेल हे सांगणं कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं, भविष्यात कोणता नवीन देश उदयास येईल? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.